नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, हास्य जत्रा 2 म्हणजेच गुलकंद या सिनेमानी बॉक्स ऑफिसवर सध्या जे काही मराठी सिनेमांचं हाल आहे त्याच्यापेक्षा खूप बरी कामगिरी केली असे एकंदरीत चित्र आपल्या समोर होतं. म्हणजे आय थिंक आता थांबायचं नाही आणि गुलकंद हे दोनही सिनेमे एकाच दिवशी रिलीज होऊन सुद्धा त्यातल्या त्यात गुलकंद यांनी चांगलं कमाई केलेली आहे. आपल्याकडे आतापर्यंत जे लाईफ टाईम कलेक्शन गुलकंदचं होतं ते होतं साधारणपणे 8 कोटी रुपयांच्या आसपास. आता त्याच्या पुढे जर अजून 1-2 कोटी या सिनेमाने कमवले असतील तर चांगलीच गोष्ट आहे. पण जेवढं इंटरनेट आणि सगळीकडे माहिती आहे त्याच्या हिशोबाने 8 कोटींपर्यंतचं कलेक्शन ऑफिशियली सगळीकडे आहे रेकॉर्डेड. बाकी ओव्हरऑल आता जर समजा तुम्हाला तेव्हा इच्छा होती की हा सिनेमा तुम्हाला सिनेमागृहात जाऊन बघायचा होता पण काही कारणांमुळे तुम्हाला हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघता आला नाही, तर आता तुमच्याकडे एक संधी आहे की हा सिनेमा तुम्ही ओटीटीवर बघू शकता. कारण आजपासून म्हणजेच 6 जून 2025 पासून हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम व्हायला सुरुवात झालेली आहे. फक्त अट एकच आहे की आता तुम्हाला रेंटनी तुम्ही हा सिनेमा बघू शकता. तुम्हाला काहीतरी 300-400 रुपये काहीतरी रेंट असेल 48 तासांसाठी. ते रेंट जे काय ते व्हॅलिड असतं. आणि कुठल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर, तर हा सिनेमा तुम्ही अमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघू शकता. जर अगदीच तुम्हाला रेंटनी हा सिनेमा बघायचा नसेल तर अजून फक्त 1 किंवा 2 आठवडे थांबा. या 1-2 फ्रायडेमध्ये, 1-2 शुक्रवारी, म्हणजे आता सुशीला सुजित हा सिनेमाचं जेव्हा मी ओटीटी अपडेट देत होतो ते 2 आठवड्या आधी दिलं होतं. 2 आठवड्या आधी तो सिनेमा रेंटवर तुम्ही बघू शकत होतात. पण आज म्हणजे पुन्हा एकदा 6 जून 2025 पासून हा सिनेमा तुम्ही आता अमेझॉन प्राईमची मेंबरशिप असेल तर हा सिनेमा तुम्ही आरामात बघू शकता. सो जर तुम्हाला रेंट नसेल द्यायचं, गुलकंद अजून तुम्ही थोडा थांबा 2 आठवडे. आणि जर तुम्ही प्राईमचे मेंबर असाल तर तुम्ही गुलकंद हा सिनेमा सुद्धा प्राईम मेंबरशिपवर बघू शकता. आता एकदम अर्जंटली बघायचं असेल तर भाडं द्यायला लागेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.